Today we are going to see Rutherford atomic model. तर Rutherford atomic model हे perfect atomic model मानलं जातं as compared to respect to all experimental arrangement. तर आता एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट जर का आपण पाहिलं त्याच्यामध्ये काय लक्षात येतं की रुदरफोर्डच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये सगळ्यात फर्स्ट होता एक रेडिओ सोर्स जो आपला कंटिन्युअसली अल्फा रेडिएशन इमिट करेल. तर अल्फा रेडिएशन्स म्हणजे काय तर असे रेडिएशन ज्यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज, हा पॉईंट एकदा व्यवस्थित लक्षात ठेवा की त्यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज पुढे जाऊन तो महत्त्वाचा रोल प्ले करणार आहे. तर आपण असा एक रेडिओ सोर्स घेतो त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज जे इमिट करतात अल्फा रेडिएशन इमिट करतात. त्या रेडिओ सोर्सला आपण ठेवलं एका लीडच्या बॉक्समध्ये. तो जो लीडचा बॉक्स आहे त्याच्यामधून एक विंडोज ओपन केलेली आहे, त्याच्या थ्रू सगळे रेडिएशन्स पुढे इमिट होतील. ते रेडिएशन्स अजून लिमिटेड पॉईंटमध्ये येण्यासाठी आपण मध्ये एक स्लिट लावलेली आहे, फिल्टर म्हणून आपण ज्याला, त्याच्या थ्रू ते रेडिएशन परफेक्टली आपल्या गोल्ड फॉईलवर येतील. जी गोल्ड फॉईल आहे तिचं डायमीटर एकदम छोटं ठेवलेलं आहे आणि त्यानंतर जे काय रेडिएशन पास होत आहेत ते रेडिएशन्स पास झालेले डिटेक्ट करण्यासाठी पुढे एक झिंक सल्फेटची स्क्रीन लावलेली. मीन्स आवर ओव्हरऑल एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट इज like first we have the radioactive source which emit the alpha radiations. We place that source in the lead box. That lead box have a small hole through which alpha radiation pass. Then we have the slit which make narrow point or narrow source of the radiation, and then we arrange gold foil, and around the gold foil we have the zinc sulfate screen. So this is our overall experimental arrangement. Now when we observe or when we see the Rutherford experiment performed in a 3 different steps, or we will observe in a 3 different ways. First thing we observe is the experiment, second one is the observation, and third one is the conclusion. So first we just check what is the experimental arrangement. Now we are going to see what is their observation. The first observation is most of the alpha particles are passes through that gold foil without any deflection. आता हे जे ऑब्झर्वेशन आहे की मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल पासेस थ्रू द गोल्ड फॉईल विदाउट डिफ्लेक्शन, हे फार इम्पॉर्टंट आहे. कारण का ह्या इम्पॉर्टंट ऑब्झर्वेशनवरूनच आपण कन्क्लुजन काढलं की देअर इज अ लार्ज एम्प्टी स्पेस प्रेझेंट इन द ॲटम. म्हणजे ह्या एका पॉईंटमुळे आपल्याला कळालं की न्यूक्लियस जो आहे तो फार कमी स्पेसमध्ये आणि ॲटममध्ये फार मोकळा स्पेस आहे. सेकंड ऑब्झर्वेशन इज few alpha particles are deflected by angle but less than 90 degree. तर हे जे सेकंड ऑब्झर्वेशन की डिफ्लेक्टेड बट लेस दॅन 90 डिग्री, ह्याच्यावरून काय प्रूव्ह करता येतं, आपण जे सुरुवातीला घेतलं होतं की अल्फा पार्टिकलवर पॉझिटिव्ह चार्ज आहे, तो पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल ज्यावेळी न्यूक्लियसच्या जवळून जातोय त्यावेळी न्यूक्लियसमध्ये असणारा पॉझिटिव्ह चार्ज आणि अल्फा पार्टिकलवर असणारा पॉझिटिव्ह चार्ज बोथ आर रिपेल इच अदर. त्याचा रिझल्ट की अल्फा पार्टिकलने थोडीशी डायरेक्शन चेंज केली, आपण म्हणूयात की लेस दॅन 90 डिग्री त्यांनी डायरेक्शन चेंज केलेली. अँड थर्ड ऑब्झर्वेशन इज व्हेरी फ्यू अल्फा पार्टिकल्स आर डिफ्लेक्टेड बाय द अँगल 180 डिग्री. तर हे जे 180 डिग्री हे ऑब्झर्वेशन पण महत्त्वाचं काय, त्यांनी आपलं इंडिकेट केलं की होल मास ऑफ द ॲटम इज कॉन्सन्ट्रेट इन द न्यूक्लियस. मीन्स न्यूक्लियस इज मोर हेवियर as compared to alpha particle. That's why when alpha particle bombard on the nucleus, it rebound and go at 180 degree deflection. हे जे आहे या सगळ्या ऑब्झर्वेशन्सवरून काही जे कन्क्लुजन्स काढले रुदरफोर्डने, त्याचं पहिलं कन्क्लुजन आपण पाहिलं होतं की देअर इज अ लार्ज एम्प्टी स्पेस प्रेझेंट इन द ॲटम. सेकंड ऑब्झर्वेशन जे आपण सांगितलं की फ्यू अल्फा पार्टिकल्स आर डिफ्लेक्टेड बाय अँगल लेस दॅन 90 डिग्री, त्याच्यावरून आपण कन्क्लुजन घेतलं की nucleus is present and it has positive charge because there is a force of repulsion we observe between alpha particle and nucleus. And third observation is very few alpha particles are deflected by the angle of 180. ह्याच्यावरून काय प्रूव्ह केलं की whole mass of the atom is concentrated at the center of the atom, that is the at nucleus. So these are the our first experimental arrangement, then observation, and then conclusion. We will repeat once again. First is the experimental arrangement. Experimental arrangement मध्ये आपण सांगितलं की आपल्याकडे रेडिओ सोर्स आहे जो अल्फा रेडिएशन इमिट करतोय. तो रेडिओ सोर्स आपण ठेवलेला लीडच्या बॉक्समध्ये. त्यानंतर लीडच्या बॉक्समधून जे रेडिएशन्स इमिट झाले दॅट रेडिएशन्स वी बंबार्ड ऑन दी गोल्ड फॉईल, आणि गोल्ड फॉईलच्या अराउंड आपण घेतलेले झिंक सल्फेटची स्क्रीन. दिस इज अवर एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट. वी कॅन सी हिअर. सेकंड अवर ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशनमध्ये आपण सांगितलं मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल आर पासेस थ्रू दी गोल्ड फॉईल विदाउट डिफ्लेक्शन. त्या ऑब्झर्वेशनवरून आपण कन्क्लूड केलं की देअर इज द लार्ज एम्प्टी स्पेस प्रेझेंट इन द ॲटम. आपलं सेकंड जे ऑब्झर्वेशन होतं ते सेकंड ऑब्झर्वेशनमध्ये आपण सांगितलं होतं की
फ्यू अल्फा पार्टिकल्स आर डिफ्लेक्टेड बाय द अँगल लेस दॅन 90 डिग्री. ह्याच्यावरून आपण प्रूव्ह केलं की न्यूक्लियस हॅज पॉझिटिव्ह चार्ज. आणि थर्ड जे ऑब्झर्वेशन होतं, व्हेरी फ्यू अल्फा पार्टिकल्स आर डिफ्लेक्टेड बाय द अँगल 180 डिग्री. त्याच्यावरून आपण प्रूव्ह केलं की लार्ज और whole mass of the atom is concentrated in the nucleus. So these are our first 3 points, and on the basis of all these 3 points, Rutherford proposed its atomic model. What is atomic model? Rutherford gives that his atomic model is similar to the solar system, in which sun is present at the center and planets are revolved around it. Similarly, according to Rutherford, nucleus is present at the center and electrons are revolved around the nucleus, as here electrons are revolved around the nucleus in a specific orbit. Okay, so this arrangement is similar to the solar system arrangement, but factor is there is a force of attraction present between the nucleus and electron. Why? Because we say nucleus has the positive charge and electron has the negative charge. तर निगेटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्ज मुळे दोघांच्या मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन, त्याला आपण नाव देतो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ह्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे इलेक्ट्रॉन्स जे आहेत त्या फिक्स ऑर्बिटमध्ये कंटिन्युअसली रोटेट राहतात. हे एकदम सिंपल फॉर्म मध्ये मिळालं आपलं रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. आता आपण ड्रॉबॅक्स ऑफ द रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. रुदरफोर्डचं ॲटॉमिक मॉडेल परफेक्ट आहे. त्याच्यामध्ये जो ड्रॉबॅक निघाला तो होता की इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी ऑफ रेडिएशन जी मॅक्सवेलने दिली होती त्या थेअरीप्रमाणे की व्हेन चार्ज पार्टिकल इज इव्हॉल्व्ड अराउंड द न्यूक्लियस देन देर इज अ कंटिन्युअसली इट गेट ॲक्सेलरेट. आता तो जरी कॉन्स्टंट वेलॉसिटीने फिरत असेल तरी ॲक्सेलरेट का होतोय, तर त्याच्यामागचं रिझन आहे की त्याची कंटिन्युअसली डिरेक्शन बदलते. डिरेक्शन बदलल्यामुळे तो कंटिन्युअसली ॲक्सेलरेट होतोय. आणि अकॉर्डिंग टू मॅक्सवेल जर का एखादा पार्टिकल चार्ज पार्टिकल ॲक्सेलरेट होत असेल तर इट विल इमिट एनर्जी इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आणि जर त्यांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमध्ये एनर्जी इमिट केली तर त्याचा रिझल्ट होईल की इलेक्ट्रॉनची एनर्जी कमी होत जाईल. रिझल्ट तो न्यूक्लियसच्या जवळजवळ येत राहील आणि त्याची ऑर्बिटल श्रिंक होत जाईल. ऑर्बिटल श्रिंक झाल्याचा रिझल्ट असा की इलेक्ट्रॉन विल फायनली फॉल इन द न्यूक्लियस. रिझल्ट ऑफ दिस according to electromagnetic theory of the radiation, Maxwell proved that according to Rutherford theory, atom is not stable even for 1 second. So this is the serious drawback of the Rutherford. Second drawback जर आपण Rutherfordचं पाहिलं तर काय, Rutherford explained that electron revolve around the nucleus in specific orbit, but Rutherford does not explain how many electrons are present in each orbit and which electron rotate in which orbit. म्हणजे आपण इन शॉर्ट जर का पाहिजे ठरवलं तर काय, रुदरफोर्डने आपल्याला हे सांगितलं की इलेक्ट्रॉन रोटेट होत आहेत पण इलेक्ट्रॉन एका स्पेसिफिक ऑर्बिटमध्येच रोटेट होत आहेत हेही सांगितलं नाही. सेकंड थिंग की त्यांनी आपल्याला किती इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिटमध्ये रोटेट होतात तेही सांगितलं नाही. सो दीज आर द सिरियस ड्रॉबॅक ऑफ द रुदरफोर्ड. म्हणजे आपण रुदरफोर्डचे 2 ड्रॉबॅक म्हणू शकतोय. फर्स्ट, रुदरफोर्डने ॲटॉमिक स्टॅबिलिटी कशी आली हे एक्सप्लेन केलेलं नाहीये जे मॅक्सवेल किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी ऑफ रेडिएशनने सांगितलं. आणि सेकंड, इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे ते एक्सप्लेन केलेलं नाही. So these are the Rutherford drawback. Thank you very much. See you in next lecture.